श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा। अभंग 1105। सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्यपात्र विचारोन, उपतिष्ठे कारण तेथे बीज पेरिजे। पुण्यकरिता होय पाप, दुग्ध पाजोनी पोशिला साप। करोनी अघोर जप, दुःख विकत घेतले। भूमी पाहता नाही वेगळी, माळ बरड एक काळी। उत्तम निराळी, मध्यम आणि कनिष्ठ, मनोनी विवेके काही करणे ते निके। तुका म्हणे फिके, रुचीने दी मिष्टान्न। 1105। सर्व प्राणीमात्रांना अन्न द्यावे, पण द्रव्य देताना मात्र सत्पात्रता बघून द्यावे। उत्पन्नाचा लाभ होईल तेथेच बीज पेरावे। सापाला दूध पाजले तर पुण्य लाभ न होता पापाचा दोष लागतो। सुखप्राप्तीसाठी अघोर उपाय केले तर दुःख विकत घेतले आहे असे होते। भूमी सगळीकडे सारखीच असली तरी खडकाळ, माळरान, काळी, कमी जास्त, सुपीक असे भेद असतात। म्हणून जे करायचे ते सारासार विचाराने हितकारक असेल तेच करावे। तुकाराम महाराज म्हणतात, सपक अन्नाला मिष्टान्नाचीच रुची नसली तर ते जेवणाऱ्याला आवडत नाही। 1106। देवावरी भार, वृत्ती अयाचित सार। देह देवाचे सांभाळी, सार योजे यथाकाळी। विश्वासी निर्धार, विस्तारला विश्वंभर। तुका म्हणे व्हावे, बळ एकची जाणावे। 1107। साधकाने जीवन देवावर सोपवावे, जास्तीची हाव न धरता मिळेल त्यात संतुष्ट राहावे। देह देवाच्या स्वाधीन करून यथाकाळी हव्या त्या योग्य कर्माकडे योजना करीत असतो, हेच सारतत्व आहे। विश्वामध्ये विश्वंभर करता आहे, तो आपले पोषण करील असा विश्वास बळकट निश्चयपूर्वक असावा। कोणत्याही कार्याच्या मुळाशी असणारी शक्ती एकमेव देवाची आहे हे जाणून असावे। या भावात स्थिर असावे असे तुकाराम महाराज म्हणतात। 1107। वर्तता वासर, काय करावे शरीर। ठेवा नेमून नेमून, माझे तुमचे पायी मन। नेदाविया वृत्ती, कोठे फांकोजी श्रीपती। तुका म्हणे भले, जन्मा येऊन या जाले। विषयाच्या मागे मन सैरावैरा धावत असेल तर असे मन असणारे शरीर ठेवून काय करायचे। म्हणून अहो विठ्ठला, माझे मन तुमच्या चरणाच्या ध्यासात गुंतून ठेवा। माझ्या वृत्ती अन्य कोठेही मोहात गुंतू देऊ नका। तुकाराम महाराज म्हणतात, अशा रीतीने जगणे हे खरेपणाचे भलेपणाचे जगणे आहे। 1108। केली प्रज्ञा मनाशी, तैमी दान सत्यत्वेशी। नेईन पायापाशी, स्वामी मूळ पंढरीये। तोवरी हे भरी पोट, केला तो मिथ्या बोभाट। नाही सापडली वाट, सैराट फिरतसे। ज्यावे आदराचे जिने, स्वामी कृपा करीतेने। पाळिल्या वचने, सख्यत्वाचा अनुभव। घडे तैसे घडो आता, माय बापाची सत्ता। तुका म्हणे चिंता, काय पाहे मार्गा। मी प्रतिज्ञा केली आहे की मी जर खरा स्वामीचा दास असेन तर स्वतः स्वामी मला पंढरीला घेऊन जाण्यासाठी येतील आणि आपल्या चरणांजवळ नेतील। तोपर्यंत पोट भरायचे, याचा व्यर्थ बोभाटा करण्याचे काम नाही। पंढरीची वाट सापडत नाही तोपर्यंत मी सैरावैरा फिरत आहे। ज्याच्यावर स्वामीची कृपा होते त्याला सन्मानाचे जीवन म्हणतात। दासाने स्वामींची आज्ञावचन पाळल्याने त्याला स्वामीशी सख्यत्वाचा अनुभव येतो। आताही तसे घडायचे असेल तर घडेल। आपल्या पायापाशी नेणे हेच मायबापाचे काम आहे, कारण अवघी सत्ता त्या मायबापाची आहे। तुकाराम महाराज म्हणतात, मी केवळ वाट पाहत आहे, मला चिंता करण्याचे कारण काय। 1109। नेत्र झाकोनिया काय जपतोसी, जव नाही मानसी प्रेमभाव। उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा, तुटती यातना गर्भवास। यंत्रमंत्र काही करीसी बूटबुटी, तेने भूतसृष्टी पावशील। सार तुका जपे बीजमंत्र एक, भवसिंधू तारक रामकृष्ण। मनामध्ये भक्तिप्रेम नाही तर तू डोळे झाकून कशाचा जप करतोस। रामकृष्ण हा उघडा मंत्र आहे, त्याचा जप कर म्हणजे गर्भवासाच्या यातना खंडतील।
हा सोपा मंत्र जपायचा सोडून सुख प्राप्तीसाठी यंत्रपूजा मंत्रांची बडबड करीत बसला आहेस. कारण ती यंत्रपूजा मंत्रपूजा यथाशास्त्र झाली नाही तर भूत पिशाच योनीला जाशील. तुकाराम महाराज म्हणतात, श्रीहरी प्राप्तीच्या सर्व साधनाचे सारभूत असलेले रामकृष्ण हे नाम भवसागर पार करणारे आहे. मी त्याचाच जप करतो. 1110 संत मार्गी चालती त्यांची लागो मजमाती. काय करावी साधने काय एक नव्हे ते शेष घेईन उच्चिष्ट धाय धनी वरी पोट. तुका म्हणे संतांबाई जीव ठेविला निश्चयी. 1110 चालणाऱ्याच्या मागे त्याच्या पायाची धूळ उडते त्याप्रमाणे संतांच्या मागे चालणाऱ्या माझ्यासारख्या त्याच्या चरण धुळीचे भाग्य मिळो. परमार्थ प्राप्तीसाठी सामान साधने व्यर्थ आहेत. संतांचे उद्दिष्ट संत विचार याचे मी तृप्त होईपर्यंत सेवन ग्रहण करीन. तुकाराम महाराज म्हणतात, अशा संतांच्या पायी मी आपला जीव निश्चयपूर्वक ठेवला. 1111 जैसे तैसे बाळमातेसी आवडे बोलता बोबडे शब्द गोड. आपुले आवडी लेववी खाववी पाहोनी आजीवी सुख वाटे. तुका म्हणे काय देऊ परिहार काय ते साचार जाना संत. आपले बालक कसेही असले तरी आईला परमप्रिय असते. त्याचे बोबडे बोल तिला मधुर वाटतात. ती त्याला प्रेमाने जेवू घालते, आभूषणे घालून नटविते आणि बालरूप पाहून आनंदित होते. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे संत मंडळी मी तुमचे लेकरू. तुम्ही माझ्या मातेप्रमाणे आहात. माझे हित कशात आहे हे तुम्ही जाणता. 1112 देवाची अवसरा स्वप्नीही नाठवी स्त्रियांसी पाठवी उंच साडी. गायीचे पाळन नयेची विचारा अश्वासी खरारा करी अंगे. लेकराची स्वये धावे क्षाळू नमने प्रक्षाळू द्विजपायू. तुका म्हणे त्यांच्या तोंडावरी थुंका जातो यमलोका भोगावया. देवाचे वस्त्र जुने जीर्ण झाले तरी ते नवीन आणावे हा विचार स्वप्नातही आठवत नाही, परंतु पत्नीला मात्र उंची साडी घेतो. गायीचे पालन करण्याची कल्पना मनात येत नाही, पण गोडे राखून त्याचा खरारा करतो. त्याची सर्व चाकरी स्वतः करतो. गायीला मात्र चारा घालण्याचा विचार करीत नाही. बायकोच्या आज्ञेवरून लेकराची शी धुतो, पण ब्राह्मणाचे पाय धुणे त्याला आवडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा मूर्खांच्या तोंडावर थुंका. हेच पुढे नरक यातना भोगण्यासाठी यमलोकात जातात. 1113 उरा लावी उर आळंगिता कांता संतांसी भेटता अंग चोरी. अतीत देखोनी होय पाठी मोरा व्यायासी सामोरा जाय वेगी. द्विजा नमस्कारा मनी भाव कैचा तुर्काचे दासींचा लेख होय. तुका म्हणे तुम्ही क्रोधासीन यावे स्वभावा करावे काय कोणी. सामान्य संसारी मनुष्य बायकोला प्रेमभराने उराला ऊर लावून अलिंगन देतो, पण संत भेटीच्या वेळी अंग चोरतो. घरी येणाऱ्या अतिथीला पाहून पाठ फिरवतो. सोयरे व्याही आले तर अदबीने स्वागतासाठी पुढे जातो. ब्राह्मणाला नमस्कार करावा अशी भावना होत नाही. मुसलमानाच्या दासीला तिच्या लेकराप्रमाणे मानतो. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या बोलण्याने तुम्ही क्रोधित होऊ नका, कारण स्वभावापुढे कोणाचाही उपाय नाही. 1114 ब्रह्मज्ञान जरी कळे उठावटी तरी का हिंपुटी वेदशास्त्री. शास्त्रांचे भांडण तपतीर्थांटन पुरीचे भ्रमण याजसाठी जप याजसाठी तप. व्यासेही अमुप ग्रंथ केले याजसाठी संत पाय हे सेवावे तरी तरावे. तुका म्हणे ब्रह्मज्ञान सहज विनायासाने कळले असते तर वेदशास्त्रे एवढी कष्टी का झाली असती. ब्रह्माचे स्वरूप कसे आहे यावरून 6 शास्त्रात एकमत नाही, परस्परांत वाद विवाद आहेत. ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी जप तप तीर्थयात्रा हे पर्याय सांगितले जातात. भगवान व्यासांनी ब्रह्मज्ञान सांगण्यासाठी भरपूर ग्रंथलेखन केले. तुकाराम महाराज म्हणतात, संत चरण सेवा या उपायाने ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतले तरच संसार तरून जाता येतो. 1115 गायत्री विकोनी पोट जे जाळीती तया होय गती यमलोकी. कन्येचा जे नर करीती विकरा ते जाती अघोरा नरक पाता. नाम गावनिया द्रव्य जे मागती नेने तया गती कैसी होय गती तेच जो जाणती. अम्मासी संगती न लगे त्यांची आमुचा सांगाती आहे तो श्रीहरी. न लगे दुराचारी. तुका म्हणे यजमानासाठी गायत्री मंत्र जप करण्याचा मोबदला म्हणून द्रव्य घेऊन पोट भरतात. त्यांना यमपुरी नरकवास भोगावा लागतो.
आपल्या पोटाच्या पोरीला विकून द्रव्य कमवितात, त्यांनाही नरकाला जावे लागते. हरिनाम गातात पण त्याचे मूल्य मागतात. त्याची कोणाला हालापेष्टा स्थिती होईल तेच जाणतात, त्याची इतरांना कल्पना येणार नाही. त्या मंडळींची आम्हाला संगती नको. तुकाराम महाराज म्हणतात, आमचा संगाती श्रीहरी आहे, तो सदैव आमच्या बरोबर असतो. आम्हाला दुराचारी लोकांची संगती नको. 1116 साधूच्या दर्शना लाजसी गवारा, वेश्येची आघरा पुष्पेनेसी. वेश्यादासी मुरळी जगाची ओवळी, ते तुझ सोवळी वाटे कैसी. तुका म्हणे आता लाज धरी बुचा, टांचराच्या कुचा मारा वेगी. अरे मूर्खा, साधू संतांच्या दर्शनाला जाण्याची लाज वाटते, वेश्येच्या घरी मात्र उत्साहाने ताजी फुले घेऊन जातो. त्या गोष्टीची तुला लाज वाटत नाही का? मूर्खा, ती वेश्या जगाने उपभोग घेऊन अमंगळ झालेली तुला सोवळी कशी वाटली? अरे निर्लज्जा, नीच, पापी माणसा, या गोष्टीची लाज वाटू दे. अहो लोक हो, अशा माणसाला चपलेच्या टाचेंकडून बेदम मारा, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1117 रावळासी जाता त्रास मानी मोठा, बैसतो चोहोटा आदरेशी. न करी स्नान संध्या, न म्हणे राम राम, गुरुगुडीचे प्रेम अहर्निशी. देव ब्राह्मणांची जाईल शरण, दासीचे चरण वंदी भावी. सुगंध चंदन सांडोनिया माशी, बैसी दुर्गंधीशी अत्यादरी. तुका म्हणे अरे एक भाग्यहीना, का रे राम राणा विसरसी. 1117 देवळात जाताना सामान्य मनुष्य फार त्रास मानतो, पण बाजार चौकात प्रेमाने गप्पा मारीत बसतो. स्नान संध्या करीत नाही, मुखाने रामनामही म्हणत नाही. गुडगुडीचे अहर्निश प्रेम असल्याने तिलाच घेऊन बसतो. देव ब्राह्मणांना श्रद्धेने वंदन करीत नाही, पण काही लाभ होईल या आशेने राजाच्या दासीचे पाय वंदन करतो. ज्याप्रमाणे माशी चंदनासारखे सुगंधी पदार्थ सोडून दुर्गंधीवर जाऊन बसते, तशी याला घाण आवडते. तुकाराम महाराज म्हणतात, अरे करंट्या भाग्यहीना, नाशवंत लोभासाठी रामरायाला का विसरतोस? 1118 दुर्बुद्धी ते मना, कदानुपजो नारायणा. आता मज ऐसी करी, तुझे पाय चित्ती धरी. उपजला भाव, तुझे कृपे सिद्धी जाओ. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. देवा नारायणा, तुला विनंती करतो की माझ्या मनात दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नको. मला आता असे कर की तुझे चरण माझ्या चित्तात नेहमी राहतील. तुझ्याशिवाय माझ्या ठिकाणी उत्पन्न झालेली भक्ती सततपणे दृढ राहो. तुकाराम महाराज म्हणतात, आता यापेक्षा कोणताही लाभ नको. 1119 तरुवर बीजापोटी, बीज तरुवरा शेवटी. तैसे तुम्हा आम्हा झाले, एकी एक सामावले. उदकावरील तरंग, तरंग उदकाचे अंग. तुका म्हणे बिंबछाया, ठाई पावली विलया. ज्याप्रमाणे बी रुजते आणि त्यातून झाड उगवते, झाडापासून पुन्हा बी मिळते, त्याप्रमाणे देवा आपण परस्परात मिळून गेलो आहोत. पाण्यावर येणारे तरंग वस्तुतः पाण्याचेच स्वरूप आहे. आरसा बाजूला केल्यावर बिंब प्रतिबिंब उपाधीने निर्माण झालेले धर्म त्याच ठिकाणी लय पावतात. तुकाराम महाराज म्हणतात, तसे देवा तू मी एक रूप आहोत. 1120 साखरेची गोणी बैलाची पाठी, तयासी शेवटी करबाडे. मालाचे पै पेटे वाहताती उंटे, तया लागी कांटे भक्षावया. वावगा हा धंदा आशा वाढविती, बांधोनिया देती यमाहाती. ज्यासी असे लाभ तोची जाणे गोडी, एरती बापुडी सिनली वाया. तुका म्हणे शहाणा होई रे गवारा, 84 फेरा फिरू नको. 1120 पाठीवरून साखरेची गोणी वाहणाऱ्या बैलाला खायला त्यातली साखर मिळत नाही, त्याला वाळलेला कडवाच खावा लागतो. उंची किंमत असलेले पेटारे पाठीवरून वाहणाऱ्या उंटाला त्या मालाचा उपयोग होत नाही, त्याला काटेरी झाडाचा पाला खावा लागतो. त्याप्रमाणे लोक सांसारिक गरजापूर्तीसाठी द्रव्याचा हव्यास वाढवतात, पण शेवटी मेल्यावर सगळे सोयरे त्याचे प्रेत बांधतात आणि तो यमाकडे जातो. ज्याला ज्याचा लाभ असतो त्यालाच त्याची गोडी कळते, इतरांना विनाकारण कष्ट होता. तुकाराम महाराज म्हणतात, अरे अडाणी माणसा, तू शहाणा हो, 84 लक्ष योनीच्या चक्रात हिंडू नकोस. 1121 चिरगुटे घालून वाढविले पोट, गरवार बोबाट जनामध्ये. लटकेची डोहळे दाखवी प्रकार, दूधस्तनी पोटी नाही. तुका म्हणे अंती वांझ तेची खरी, फजिती दुसरी जनामध्ये.
एका वांजबाईला आपल्या वंदत्वाची खंत वाटून तिने हा दोष घालवण्यासाठी प्रयत्न म्हणून पोटावर कापडाच्या घड्या बांधून पोट वाढवले. आपण गर्भवती आहोत असा प्रचार जनामध्ये करून डोहाळे लागल्याचे नाटक केले. गरोदर स्त्रीप्रमाणे वागू लागली, पण तिच्या पोटात पोर नाही आणि स्तनात दूध नाही. यथावकाश तिचा खोटारडेपणा उघड झाला. तुकाराम महाराज म्हणतात, तिच्यावर वांजपणाचा बोल राहिला आणि ती जनात तिची फजिती झाली. 1122. माझी सर्व चिंता आहे विठोबासी, मी त्याच्या पायाशी न विसंबे. विसरेना रूपक्षण एकचित्ती, जीवलग मूर्ती सावळी ते. विसरता हरी क्षण एक घडी अंतरेल, जोडी लक्ष लाभ. तुका म्हणे माझ्या विठोबाचे पाय, संजीवनी आहे हृदया माझी. माझा चरितार्थ आणि इतर सर्वांविषयीची विठ्ठलाला चिंता आहे, म्हणून एक क्षणभरही त्याचे चरण विसरत नाही. सावळी सुंदर मूर्तीचे रूप चित्त विसरत नाही. क्षणभर विठ्ठलाचे विस्मरण झाले तर लक्षावधी लाभाला मी अंतरे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या विठोबाचे पाय माझ्या हृदयात संजीवन प्रमाणे आहेत. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.